विदर्भ मराठवाडा सीमेवर प्रस्तावित निम्न पैनगंगा प्रकल्पाच्या समर्थनासाठी शेतकऱ्यांनी यवतमाळच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली। या प्रकल्पाला एकीकडे तीव्र विरोध होत असल्याने 27 वर्षापासून हा प्रकल्प रखडला आहे। परिणामी शेती खरेदी विक्री व्यवहार बंद आहेत। या प्रकल्पामुळे यवतमाळ, नांदेड व चंद्रपूर जिल्ह्यातील आत्महत्याग्रस्त, मागासवर्गीय व नक्षलग्रस्त भागात सिंचनाचा लाभ मिळणार असून या भागातील पिण्याचा पाण्याचा प्रश्न सुटून औद्योगिकरण, मत्स्य व्यवसाय, पर्यटन, दळणवळण, कृषी उत्पन्न वाढ होऊन या भागाचा विकास होणार आहे। त्यामुळे प्रकल्पाचे बांधकाम व प्रकल्पासंबंधी पुनर्वसनाची कामे तातडीने सुरू करावी अशी मागणी शेतकऱ्यांची आहे। आणि विकास म्हटलं तर कोणी घेवाल नाही आहे, म्हणजे गव्हर्नमेंट बंद केल्यामुळं तर आमचं शासनाला आहे मान्य म्हणजे निवेदन आहे आमचं की शासनाला धरण चालू करण्यात यावं, पण आम्हाला योग्य मोबदला देण्यात यावं। आणि जे आमच्या इथे म्हणत आहे की काय मला तर तेवढं समजत नाही, पण 13मध्ये जे चालू होते त्याच्यात जे 4 पट बनते, आता 13मध्ये काय 4 पट होते, 13चा काय भाव होता हे आम्हाला अजून माहीत झालेलं नाही। गव्हर्नमेंट हे खुला करायला पाहिजे आणि ते 4 पटीच्या प्रमाणे आम्हाला पैसे मिळते, किती मिळते हे आम्हाला समजायला पाहिजे। आम्हाला मिळत असेल चांगला रेट तर आम्ही देण्यास योग्य आहे, नाही तर आम्हाला 30 ते 40 लाख रुपयेप्रमाणे एकरप्रमाणे आम्हाला गव्हर्नमेंट शेती द्यावं, आम्ही सर्व कास्तकार देण्यास योग्य आहोत। काय नाव तुमचं? गजानन के शेट्टी। तुमचे कशासाठी आल्यात? मी सिद्धार्थ भगत माणूसदरी, तालुका घाटंजी, जिल्हा यवतमाळ। जे भू घातलेला निम्न पैनगंगा प्रकल्प जो आहे ते 20 ते 25 वर्षापासून रखडलेला आहे आणि याच्या आधी गव्हर्नमेंटने रेडी रक्कमचे दर खूप कमी होते, ते रेडी रक्कमचे दर वाढवून देऊन नवीन नियमानुसार रेडी रक्कमचे दर वाढवण्यात यावे आणि कास्तकाराला जो योग्य मोबदला असते तो योग्य मोबदला देण्यात यावा। काय नाव तुमचं? माझं नाव सिद्धार्थ टोडूजी भगत माणूसदरी। आणि धरण जर होत असेल तर ठीक आहे, जर धरण होत नसेल तर आम्हाला खरेदी विक्रीचे व्यवहार सुरळीत चालू करण्यात यावे। ठीक आहे। कोणाला निवेदन द्यायला आला तिथे? मी कलेक्टर साहेबाला निवेदन द्यायला आलं। मी कोळीगाववरून आलेलो आहे, कोळी बुद्रुक। हा जो प्रकल्प आहे निम्न पैनगंगा प्रकल्प, हा काही वर्षापासून चालू आहे, बंद आहे, चालू आहे, बंद आहे। याच्यामुळे जे आमची कामे आहे ती आमची कामे खूप खडखडत आहे आणि आम्ही कुठे सोयरी करायला गेलो तर आम्हाला हा एक शब्द वापरला जातो की तुम्ही धरणामध्ये आहे, तुम्ही बर्बाद होसाल किंवा मग तुम्हाला आम्ही मुली देऊ शकत नाही। त्याच्यामुळे आम्हाला अशी काही अडचण निर्माण होऊ राहिले की खूपच अडचण होऊ राहिली। काय अडचणी निर्माण होतात? आम्ही शेती विकायला गेलो तर आम्हाला इथून तिथून कागदा आणा, हे आणा, ते आणा, सगळं आम्हाला हे करावं लागतं, तर आम्हाला शेतीसाठी हे करावं लागते। तरी पण आमची शेती कोणी घेत नाही आहे आणि शेती मागितली, आम्ही विकायला गेलो तर आमची शेती खूप कमी भावाने मागतात। त्याच्यामुळे आम्हाला शेती विकतानाही पण पैसे कमी येतात। काय मागणी आहे तुमची आता? आता माझी एकच कलेक्टर साहेबाला विनंती आहे की जेवढ्या लवकर होईल तेवढ्या लवकर हा जो प्रकल्प आहे हा चालू करावा, नाही तर मग ह्या प्रकल्प बंद करून द्यावा, बस माझी एवढीच विनंती आहे। काय नाव तुमचं? माझं नाव संतोष डफळे, कोळी बुद्रुक या गावावरून आलेलो आहे।